लाईन काय आहे? ती बेसिकली एक थिन स्ट्रेट मार्क आहे जो पेन्सिल किंवा मार्करने बनवला आहे आणि जी दोन्ही डायरेक्शन्समध्ये इनडेफिनेटली एक्सटेंड होते. पण मी अशा प्रकारे ही लाईन ड्रॉ करू शकते किंवा अशीही. याचा अर्थ असा होतो की लाईन ड्रॉ करण्याचा कोणताच सिंगल वे नाहीये. आपण फक्त लाईनचा पार्ट ड्रॉ करतो. लाईन्सला जनरली लोअर केस लेटर्सने नाव दिले जाते. हिला लाईन पी म्हणू शकतो किंवा आपण अशी लाईन ड्रॉ करू शकतो आणि तिच्यावर 2 पॉइंट्स ए आणि बी मार्क करू शकतो. तिला लाईन ए बी असं म्हणूया. लाईन ए बीला ए बी आणि ए बीवर टायनी लाईन ड्रॉ करून देखील लिहिता येऊ शकतं. मग रे काय आहे? रे एका पॉइंटने स्टार्ट होतो आणि इनडेफिनेटली एका डायरेक्शनमध्ये जातो. लाईन्सप्रमाणेच रेज पण डिफरंट वेजने ड्रॉ करता येतात. आपण जे ड्रॉ करतो तो फक्त रेचा एक पार्ट असतो. आपण याला पॉइंट ए असं मार्क करू शकतो आणि पॉइंट बी रेवर कुठेतरी मार्क करू शकतो. आपण याला रे ए बी असं म्हणू शकतो किंवा ए बीवर टायनी रे देऊ शकतो. हे आपल्याला सांगतं की रे पॉइंट ए पासून स्टार्ट होतो आणि एका डायरेक्शनमध्ये इनडेफिनेटली जातो. हे जरासं आयरॉनिकल आहे, पण ज्या पॉइंटपासून रे सुरू होतो त्याला रेचा एंड पॉइंट म्हणतात. इथे ए हा ह्या रेचा एंड पॉइंट आहे. याचा अर्थ त्याला रे बी ए किंवा बी एवर टायनी रे देऊन लिहिता येत नाही. पण लाईन ए बीला लाईन बी ए असंही लिहिता येतं. जेव्हा आपण रे सोबत डील करतो तेव्हा आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. आता ह्या व्हिडिओच्या फायनल कॉन्सेप्टकडे वळूया. आपण इथे काय ड्रॉ केलं आहे ते बघा. आपण इथे 2 एंड पॉइंट्स बघू शकतो. याला लाईन सेगमेंट असं म्हणतात आणि हा लाईनचा फिक्स्ड पार्ट आहे. ही त्याची स्पेसिफाईड लेंथ आहे आणि ती कोणत्याही डायरेक्शनमध्ये इनडेफिनेटली एक्सटेंड होत नाही. जर ए आणि बी हे एंड पॉइंट्स आहेत तर त्याला लाईन सेगमेंट ए बी असं म्हणतात किंवा त्याला ए बीवर लाईन सेगमेंट देऊनही लिहू शकतो. आणि हो, आपण याला बी एवर लाईन सेगमेंट देऊनही लिहू शकतो. एक लाईन दोन्ही डायरेक्शन्समध्ये इनडेफिनेटली एक्सटेंड होते. एक रे त्याच्या एंड पॉइंटला स्टार्ट होतो आणि एका डायरेक्शनमध्ये इनडेफिनेटली जातो आणि एक लाईन सेगमेंट हा लाईनचा फिक्स्ड पार्ट असतो.